सगळ्यांचं स्वागतच आहे. हा व्हिडिओ ही मुलाखत बनवायचं कारण हे तसंच आहे. कारण आत्ताच आपण मुळशी तालुक्यातलं एक नामांकित गोठडे गावामध्ये एक नामांकित मैदान झालं. या मैदानाचं फायनल आटपून मी घरी निघालो होतो. तिथल्या प्रथम क्रमांकाच्या बैल मालकांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर मला मोहिल शेठचा फोन आला की ताबडतोब तुम्ही गोठ्यावरती या. त्यामुळे मोहिल शेठने बोलवलं तर म्हणले काय झालं, तर म्हणले काय असेल ते ताबडतोब तुम्ही इथं यायचं. म्हटलं मला जवळच आहे, मी येतो. मी पूर्णपणे ह्याला गेलो होतो, फार चांदणी चौकापर्यंत गेलो होतो, पण परत माघारी आलो. तर मोहिल शेठ काय झालं, काय सांगाल? बैल सेमीला पळून आला. वर आल्यावरती जरा त्या रस्त्याच्या कडेला नाही का बैलाचा पाय जरा आचाकला. बर. थोडस बैलाला लागलं नाही, बैल पाय काढायला लागला. पण पहिला काय एवढा काढत नव्हता. पण फायनलला खाली गेल्यावर बैल पूर्णच लागायला लागला नाही का, म्हणजे पायच उचलून धरला. हा, एक पाय उचलूनच धरला बैल, 3 पायच उभा राहायला लागला. बर. तर त्याच्यानंतर मग बैल फायनलला पळून सुद्धा 2 नंबर केला. बैल फायनलला 3 पाया पळाला. 3 पायावरती पळाला. हो. त्याचबरोबर मित्रांनो, आता 3 पायावरती पळून सुद्धा त्याने 2 नंबर केला. आज त्याच्याबरोबर कोण होता जोडीला? आज गोठवड्याचा असा लक्ष. कशी पळाली जोडी? गाडी चांगली पडली, 1 नंबर पडली. मित्रांनो, म्हणजे आता पाहू शकता तुम्ही इकडं, त्याला उभं पण राहता येत नाही, बसण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि हो, मी तुम्हाला ते विचारलं नाही, तो आता जो व्हिडिओ चाललाय मग तो आत्ताच आहे का व्हिडिओ? आता गोठ्यावर आल्यावर तो बैल पूर्णच पाय काढायला लागला नाही, पूर्ण पाय काढायला लागलाय. डॉक्टरांना बोलवलं कसं काय? डॉक्टर येऊन गेले आत्ताच. येऊन गेले, बसला बिचारा. तर मग आता काय कसं काय नियोजन, किती दिवस मैदानात दिसणार नाही? बैल आता पूर्ण नीट झाल्याशिवाय तर बाहेर नाही करणार. नीट झाल्याशिवाय पूर्ण बाहेर नाही करणार. मित्रांनो, बकासूरला पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे, तर आता आपल्याला मैदानात लवकर काय दिसणार नाही जोपर्यंत तो कव्हर होत नाही. तोपर्यंत ज्या दिवशी तो कव्हर होईल त्या दिवशी तो दिसेल. बाकी मैदान कसं झालं आजचं गोठवड्याचं? आजचं मैदान 1 नंबर झालं आणि चांगलं मैदान झालं. गावचंच मैदान होतं आणि चांगली गाडी पडली आज. आयोजन नियोजन कसं करणार? 1 नंबर नियोजन आयोजन होतं. आणि गाडी कोणी चालवली आज? संतू ड्रायव्हर मोरगाव. तिन्ही फेऱ्या त्यांनी चालवली. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. आणि आता आपल्या समवेत वैभव मामा आहे. वैभव मामा, काय सांगाल, म्हणजे एकंदरीत काय घडलं सेमी झाल्यानंतर? नाही, बैल खाली सेमी पळून आल्याच्या नंतर आपल्याला एवढं जाणवलं नाही. थोडासा बैल नेमकं थोडासा जॉईंटला बैल थोडासा पाय धरत होता, पण तेव्हा काय एवढं जाणवलं नाही आपल्याला. मला वाटलं की थोड्याशा पत्र्या निघल्यामुळे बैल असं करतोय काय, खेळ निघलेलं आहे पत्र्याचं. मला असं वाटलं त्याच्यामुळे बैल करतोय काय. पण बैल खाली नेल्याच्या नंतर मी तर वर आलतो गाडी झुकून. नंतर पोरांना मोहिलला कळलं, आणि टपकीर आमच्या त्यांना कळलं वाटतं बैल पाय धरतोय. पण खाली